आणखी एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झाल्या धक्कादायक पराभवानंतर काँग्रेससाठी आता शेजारच्या कर्नाटक राज्यातून टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे। सिद्धरामय्या यांच्यावर बुडा स्कॅमवरून गुन्हा दाखल झाला आहे, तर आज त्यांची खुर्ची आता धोक्यात आहे। सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदही गमवावं लागू शकतं। त्यातच आता कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळातील बदलाच्या चर्चा सुरू झाल्यात। या सर्व घडामोडी सुरू असताना सिद्धरामय्या यांनी दिल्ली गाठली आहे, त्यामुळे कर्नाटकात लवकरच मोठे बदल होण्याचे संकेत मिळतात। कर्नाटक जे महाराष्ट्राचं शेजारचं राज्य आहे, या ठिकाणी काँग्रेसनं बहुमत मिळवलं होतं आणि काँग्रेसचे सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री आहेत, पण त्यांचं नाव बुडा स्कॅममध्ये आलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधामध्ये FIR दाखल झालेली आहे, गुन्हा दाखल झालाय आणि याशिवाय त्यांची चौकशी सुरू आहे। त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागू शकतं आणि मंत्रिमंडळामध्ये बदल होतील अशी शक्यता वर्तवली जात असतानाच सिद्धरामय्या यांनी दिल्ली गाठलेली आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।